असते. मी तर म्हणतोय रांगोळीचे कलावंत असू द्या, मी म्हणेन नृत्य कलाकार असू द्या किंवा नाट्य कलाकार असू द्या, ज्या कलाकारानं आपल्या गावाचं नाव 7 समुद्रा पलीकडे जाऊन जर रोशन केलंय तर अशा व्यक्तीचा जुचंद्र गौरव हा पुरस्कार देऊन सन्मान करणं गरजेचं आहे खरोखरच. कारण हे खूप मोठं काम आहे. 7 समुद्रा पलीकडे जाऊन आपल्या गावाचं नाव करून स्वप्नील भोईर त्याने असं म्हटलं नसेल की मी इकडचं आहे तिकडचं आहे. प्रॉपर काय बरेचशा बॉडी जिम्नॅस्टिक आपण पाहतोय, बॉडी बिल्डर्स आपण पाहतोय, असे काही बॉडी बिल्डर्स आहेत ते देखील आपल्या गावाचं नाव, ज्या गावाने आपल्याला मोठे केले, ज्या गावातून आपण आलोय त्या गावाचं नाव घेणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा. चला या बोलूया मॅचच्या दिशेनं. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा असतील. टॉप 3 मध्ये प्रवेश करणारी ही मॅच आपण पाहतोय. एका साईडला एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा तर एका साईडला शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपाडा. पहिला चेंडू इनसाइड आउट फटका खेळला जातो. फुल ऑफ लेंथ चेंडू होता, मात्र चेंडू कव्हरच्या दिशेने डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी आहे. वाट पाहिली शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू डी झोन जाईपर्यंत वाट पाहिली आणि या पहिल्या चेंडूवर अतिशय सुंदर फटका कन्वर्ट केला गेला डिक्लेरेशन झोन मधून. त्या ठिकाणी आपण पाहतोय तर या 2 धावा फलकावर लागल्या गेल्या. 6 ओव्हरची मॅच ही देखील असेल. लक्षात ठेवा. एकविरा स्पोर्ट्स टीम फील्ड करतोय तर शिवतेज स्पोर्ट्स हा संघ बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा ऑफ साइडला चिकित शॉट आपण पाहतोय. आणखीन हा चांगला फटका पाहायला मिळेल. 2 धावा इथे देखील मिळतील. ज्याप्रमाणे निधी स्पोर्ट्सची आपण जी खेळी पाहिली, संतुलित खेळी, नियंत्रण खेळी आणि नक्कीच एक प्रकारे म्हणायचं गेलं तर शांत खेळी. रवी वाघमारे येणार. रवीचा जे संवाद रवी सोबत अक्षय साठमने साधले टॉस बॉक्स मध्ये, त्यावेळेस रवीने म्हटलं की पहिल्या चेंडू नंतर मात्र भावेश पुणेकर यांची विकेट, त्यानंतर मात्र मी विचार केला की कुठेतरी मला 3 ओव्हर खेळपट्टीवर उभं राहायचं आहे. ही कुठेतरी मानसिकता प्रत्येक खेळाडूमध्ये असायला हवी. कारण बॅटनं फक्त क्रिकेट खेळलं जात नाहीये तर माइंडनं, डोक्याने देखील क्रिकेट खेळणं तितकंच गरजेचं आहे. लक्षात ठेवा. यावेळेस फुल ऑफ लाईन आडव्या बॅटनं चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय. त्या ठिकाणी शतरक्षक नाहीये, स्ट्रगल करतोय फिल्डर चेंडूला अडवण्यासाठी, मात्र तो चेंडू अडत नाहीये. चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. +9 चौकार +1 धावा मिळतील त्या 5. सूरजने जे सांगितलं होतं ना ते मैदानाच्या आतमध्ये दाखवलं, त्याची रिॲक्शन दिसून आली. गोड शब्द त्यांनी बोललेत त्याच्या मुखातून. आणि नक्कीच आणखीन एक मोठी स्पर्धा आहे ते सायबा स्पोर्ट्स आयोजित सायबा चषक 2025 ची ती टुर्नामेंट आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये 4 आणि 5 जानेवारी रोजी तुम्हाला पाहायला मिळेल. नायगाव हाफ देखील आहे, तिथे 1200 रुपये एंट्री आहे. ओपन हाफला 1500 रुपये एंट्री आहे. विशाल पाटील यांचे संपर्क साधा. ग्राउंड आहे ऍक्शनचं, जुचंद्र गावातला ऍक्शन ग्राउंड. प्रथम पारितोषिक 10, द्वितीय 5. रन्स झाले टोटल 9. थोडस कदाचित दुखापत होते त्या ठिकाणी फिल्डरला. यावेळेस सबॅटची एज चेंडूमध्ये फ्लाइंग स्लिपच्या दिशेनं 1च धाव इथे मिळेल. दुसरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय त्या ठिकाणी ऋतिक आणि रोहित. रोहितचा तो हिट, ऋतिकची ती बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग केली होती. रोहितनं मॅच विनिंग पारी मी तर म्हणेन खेळली गेली होती. एक जबरदस्त बॅटर आहे आणि नक्कीच अँकर रोल अदा करणारा हा एक नंबर 1चा बॅटर आहे मिस्टर रोहित. ऋतिक. धावसंख्या 10. दुसरी मॅच आपण पाहतोय टॉप 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी आपण दुसरी मॅच पाहतो. पहिली मॅच आपण पाहिली निधी स्पोर्ट्स चंद्रपडा हा संघ टॉप 3 मध्ये. फुल ऑफ लेंथ आज रविवार समोर होती. जवळ म्हणायचं गेलं तर शाही बिर्याणी आणि त्या शाही बिर्याणीचा स्वाद रोहित निकम यांना चाकता आला नाहीये. असा चेंडू म्हटलं तर तो चेंडू असतोय सीमारेषेच्या पलीकडे पाठवणारा, मात्र त्याच चेंडूला सॉफ्ट हँडनं ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न रोहित निकमने केला होता. मात्र त्या ठिकाणी दांडी गोल. रोहित निकम आउट. नावात
थँक्यू. रोहित आता विचार करेल काय हा फटका कव्हरला खेळण्याऐवजी आडवा जरी मारला असता तरी बॉडीवरती लागला असता तरी विकेट वाचला असता. रोहितची खासियत आहे की ऑन दी अप सगळे फटके तो खेळत असतो, इनसाइड आउट, आणि म्हणूनच कव्हर रिझन झोन जो आहे ना त्याचा स्ट्रॉंग पॉइंट आहे. त्या कारणाचा फुलटॉस बॉल जो सरळ एस्टॅनवरती आला, तो किती हाईटला आला असता, बॅटला संपर्क झाला नसता, स्टंपवर आला असता तर आउटच असता. त्यामुळेच अक्षय मी म्हटलं की शाही बिर्याणीचा स्वाद रोहित निकम यांना चाकता आला नाहीये. ऑफ साईडला ड्राईव्ह केले गेले चेंडूला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. त्या ठिकाणी फिल्डर आहे, एकच धाव मिळेल. धावा झालेल्या आहेत त्यामुळेच 11 धावा फलकावर. पहिले षटक 6 ओव्हरची मॅच ही देखील असणार आहे. ह्याच्यानंतर नक्कीच पुढची मॅच पोलीस दलाची असेल. आणखीन एक चांगला चेंडू इथे, प्रत्येक चेंडू जो आहे तो प्रत्येक चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा लागोपाठ प्रयत्न करतोय मिस्टर ऋतिक, कारण तो एक सेफ झोन आहे ऑफ साईडचा आणि त्या सेफ झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागल्या जात आहेत. शिवतेज स्पोर्ट चंद्रपडा या टीमच्या 1 बाद 11. या ऐकूया सुमधुर संगीत, त्यानंतर येऊया या पुढच्या ओव्हरच्या दिशेनं डीजे. सुरुवात इतकी खराब नाहीये, लक्षात ठेवा, वाईट नाहीये सुरुवात. सुरुवात चांगलीच आहे शिवतेज स्पोर्ट चंद्रपडा या संघाची. भले 1 विकेट गेली असती तरी मात्र ती धावसंख्या जी आहे ती अक्षय सुरू आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहिला, ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने खेळला गेला. तिथे देखील डिक्लेरेशन झोन आहे, प्रत्येक फटके त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. मात्र इथे जर लक्ष दिलं आपण अंकित, सकाळची वेळ निघून गेली आहे, जवळजवळ दुपार व्हायला आली आहे, म्हणजे 12 वाजायला आले आहेत. आणि मैदानाच्या आपण चहूबाजूला लक्ष दिलं तर जे ध्वज आहेत, जे आपले भगवे झेंडे आहेत, महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून ज्यांना गणलं जातं, ते भगवे ध्वज हवेचा वेग दर्शवत आहेत की हवा किती वेगानं या मैदानावर वाहत आहे. त्या हवेच्या सोबत तुम्हाला खेळण्याची संधी आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडला हा फटका कन्वर्ट करायचा, इथे देखील तो प्रयत्न फसला गेला. आणखीन एक चेंडू डॉट होतो या ठिकाणी. धावा झाल्या त्या म्हणजे 14. रोशन डेरे आलेत का? पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे बॅटरने केला होता. आउटसाइड लेग स्टंप. गणेश साटम वाईटचा इशारा करतायत. काल अक्षय जितकी स्तुती करावी तितकी कमी आहे. कालच्या दिवसामध्ये गणेश साटम यांची अंतिम सामना गणेशने कसा काय तो पार केला ते मलाच कळत नाहीये. चेंडू अक्षरशः दिसत नव्हता तरी देखील गणेश साटम त्या ठिकाणी उभा होता आणि योग्य तो निर्णय गणेश साटम कडून प्रत्येक वेळा दिला गेला. त्याबद्दल मी गणेश साटम यांचं नक्कीच मनापासून कौतुक करेल. आउटसाइड लेग स्टंप, आउटसाइड लेग स्टंप. पुन्हा एकदा वाईटचा इशारा असेल पंचांकडून. धावसंख्या झाली आहे ती 16. 16 लॉस ऑफ 1 विकेट ऑन बोर्ड. शिवतेज स्पोर्ट चंद्रपाडा बॅटिंग करतोय हा संघ. हा संघ देखील टॉप 6 मध्ये क्वालिफाय झाला आहे दुसऱ्या दिवसाच्या लीग सिस्टम मधून. लक्षात ठेवा, दुसऱ्या दिवसाच्या लीग सिस्टम मध्ये एक चांगला मी म्हणेन खेळ या टीमचा आपण पाहिला आणि तो परफॉर्मन्स पाहिला आणि ती मेहनत पाहिली आणि त्या मेहनतीच्या जोरावर हा संघ पुढे आलाय. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू आहे. शॉर्ट चेंडू होता, शॉर्ट बॉल होता, मात्र तो शॉर्ट बॉल ओळखता आला नाही बॅटरला. आणखीन एक चेंडू डॉट. धावा झाल्या त्या 17 षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. दुसरं हे सुरू आहे. अंकित आमच्या सोबत स्कोर बोर्डची भूमिका पार पडेल. स्कोर म्हणून आपण अंकितला पाहतो. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहात. जेटीसी यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. जुने असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. धावा संख्या 17. बॅक टू द बॉलर समोर खेळला होता अगदी गोलंदाजाच्या. इथे मात्र डीप लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने येतोय. चेंडू फील होत नाहीये. 2 धावा तर या ठिकाणी कंप्लीट.
या दोनच्या साईनं स्कोरबोर्ड पाहायला मिळतो 19 या धावसंख्येवर. 6 ओव्हरची मॅच. आज देखील ऊन आणि सावलीचा लफंडा सुरू आहे. कालच्या दिवसाप्रमाणे आजच्या दिवसाचं देखील वातावरण याचप्रमाणे आहे. म्हणजे क्रिकेटसाठी मित्र म्हणजे पोषक वातावरण आहे. गरमी देखील जाणवत नाहीये, पूर्णतः सावली आहे. त्यामुळे हे वातावरण क्रिकेट प्रेमींसाठी आणि क्रिकेट खेळाडूंसाठी हे वातावरण अतिशय पोषक आहे. बॅटची एज एकदा मिळेल. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू निघून जातोय. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 20 अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. शॉर्ट बॉल होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा होता, मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षण चुकीचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यामुळे या ठिकाणी या शेवटच्या चेंडूवर देखील मोजाव्या लागतात त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस शिवतेज स्पोर्ट चंद्रपडा या टीमचा स्कोर झाला आहे तो म्हणजेच 1 बाद 22 धावा. ऐकूया सुमधुर संगीत, त्यानंतर येऊया आपण या पुढच्या ओव्हरच्या दिशेनं. थँक्यू डीजे, वेलकम बॅक. 22 धावा, 1 विकेट, 2 ओव्हर. आज प्रेक्षकांची गर्दी चांगली दिसते. सध्या 8,934 प्रेक्षक आहेत आणि ते 12, 15, 20, 30 वर पण जाण्याची दाट शक्यता आहे. स्ट्रेट ड्राईव्ह, रनआउटची संधी मात्र नाही. ही एवन जोडी आहे. ऋतिकचा सर्वात आवडता प्लेअर असेल निलेश, निलेशचा आवडता प्लेअर ऋतिक. नेहमी ऋतिक निलेशला प्रमोट करत असतो. 1 विकेट गेल्यानंतर डायरेक्ट निलेशला आणलंय आज. विदाऊट शूज नेहमी आपण बघितलंय ऋतिकला थोडं शूज उतरवताना नेहमीच. पहिल्या दिवसापासून आपण बघतोय. 23 धावा. ड्राईव्ह चांगला आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संकेत चेंडूला फेकी करतोय तो चुकीच्या एंडला आणि त्याचा फायदा होतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावेने धावफलक 25 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला मॅच एकविरा वाकीपाडा आणि त्यांच्या अपोजिट शिवतेज चंद्रपडा. बिग रायव्हलरी आहे ही पण. जशी पतू पॅकर्स आणि निधी स्पोर्टची होती तशी ही देखील ठसनवालीच मॅच आहे. काटेकी टक्करवाली मॅच आहे आणि या मॅच मध्ये तुम्हाला शेवटपर्यंत रंगतदार सामना पाहायला मिळेल. टोटल 2 धावा येतात. 2 धावेने 27 धावा, 1 विकेट. श्री सिद्धिविनायक मैदान आणि या मैदानावरती ऍडव्हेंचर बॉईजचं हे चांगलं आयोजन नियोजन. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024चा गर्व आहे कारण की या स्पर्धेचा 8वं पर्व आहे आणि अप्रतिम ही स्पर्धा पाहायला मिळते. हो, आतून थोडासा बाहेर. यावेळी अंपायर कोणती बाजू तुमची घेऊ शकत नाहीत. वाईड लाईनीच्या अगदी आतमध्ये बॉल. चांगला चेंडू. 5 बॉल 27 धावा. सचिन पाल आमचे अंपायर. स्क्वेअर लेग गणेश साटम मुख्य अंपायर. पुन्हा एकदा यावेळी वाईड बॉल थोडा बाहेर. मात्र गोलंदाजाची रिएक्शन बघा. काय एखादा असा बाहेर निघल्यावरती अंपायर बाजू घेतील का? हे चतुराई असणं गरजेचं आहे. कधी कधी तो फायदा होतो. अंपायर देखील डबल माइंड मध्ये असला बॉलर एवढ्या कॉन्फिडन्सने बाहेर निघतो त्यावेळी कधी कधी बाजू घेतली जाते. मात्र यावेळी पंच ठाम आहेत. 28 धावा या फलकावरती. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे. रामपाल आहे आणि रामपाल एक चांगली फिल्डिंग करण्यामध्ये एक्सपर्ट प्लेअर आहे. ओव्हर झाले 3 ओव्हरमध्ये 29 धावा. जो धावसंख्येचा ग्राफ होता पहिला 15 दिसत होता, त्यानंतर 11, आता 9.67 म्हणजेच 10च्या आसपास हा रन रेट करंट रन रेट पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरला 11 धावा, दुसऱ्या ओव्हरला 22 धावा, तिसऱ्या ओव्हरला आपण बघतोय 29 धावा. टोटल 29 रन 3 ओव्हर आणि या ठिकाणी
आगमन झालंय. या स्पर्धेची आणबान शान जुचंद्र शाखा प्रमुख मोहनदादा पाटील यांचं शुभागमन झालंय आणि त्यांचं आम्ही करतोय वेलकम. सुस्वागतम 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 आगतम स्वागतम सुस्वागतम. द ग्रेट मराठा संस्थापक सन्माननीय मोहनदादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन आणि आपण ही स्पर्धाच मित्रांनो द ग्रेट मराठाच्या नावानेच खेळत आहोत. या ठिकाणी ऑन साईडला चांगला फटका आपण पाहतोय. डीप लॉंग ऑफ मधून फिल्डर येईपर्यंत त्या ठिकाणी या धावा किती कंप्लीट. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न मात्र जीवाची आकांक्षा केली होती पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचण्यासाठी, मात्र त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट डाऊन आउट. तो थकवा ऋतिकला जास्तीत जास्त जाणवतो. धावा ज्या आहेत ऋतिक हा जास्तीत जास्त धावा धावून काढत नाहीये. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त धावा त्याने जर धावून काढल्या मैदानाच्या आतमध्ये तो रिटायरमेंट घेतोय. हे देखील आपण चित्र पहिल्या मॅच मध्ये पाहिलं होतं. कदाचित तो शरीरावर त्यांच्या थकवा जाणवत आहे ऋतिकच्या. मात्र लक्षात ठेवा, जर जास्त थकवा जाणवत असेल तर रिटायरमेंट हा एक उत्तम निर्णय असेल. जीवावर बेतेपर्यंत क्रिकेट खेळू नका. सगळ्यात महत्वाचं काय तर आपलं जीवन, आपलं आयुष्य आणि आपला जीव आणि आपला परिवार हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. क्रिकेट हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं नाहीये, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जास्त थकवा जाणवत असेल तर तुम्ही मैदानातून बाहेर गेलात तरी देखील चालेल. धावा झाल्या आहेत त्यामध्ये 34 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. द ग्रेट मराठा संस्थापक शाखा प्रमुख जुचंद्र सन्माननीय मोहनदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काल आपण निधीचा वाढदिवस या ठिकाणी जल्लोषात साजरा केला. निधीच्या वाढदिवसानिमित्तानंच आपण या स्पर्धेचं आयोजन नियोजन हे सलग 8वं वर्ष आपण पाहतोय. संस्थापक चषकाचं हे नियोजन निधीच्या वाढदिवसानिमित्तानंच केलं जात आहे, लक्षात ठेवा. कट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. बॅटर त्या ठिकाणी पाहतोय. चेंडू जातो गोशांकित क्षेत्राच्या दिशेने. एक धाव या ठिकाणी मिळेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 35. संकेत जाधव या खेळाडूला आपण पाहतोय. मंद मंद पावलांनी मोहनदादांचं आगमन या ठिकाणी होताना मुख्य व्हीआयपी डाईच्या दिशेनं ऑफ साईडला आपण पाहतोय. सोबत त्यांच्या आपण पाहतात भावेश पुणेकर हे तुम्हाला पाहायला मिळते. संवाद साधतायत. त्यानंतर आता आपण जर पाहिलं तर सचिन सुभाष राणी हे देखील भाईंच्या पाठोपाठ त्या ठिकाणी येत आहेत. कदाचित मोहनदादा त्यांचीच वाट पाहत होते की काय त्या ठिकाणी. सचिन सुभाष राणे यांची वेलकम. सचिनजी आपलं देखील हार्दिक स्वागत. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 39 धावा. मलिंगा पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जागा बनवली आहे. यावेळेस फटका एक्झिक्यूट केलाय. कोणाच्या रिझन मध्ये फटका फसला गेला. इथे मोठी विकेट मी तर म्हणेल. आणखीन एक धक्का त्या ठिकाणी बसला गेला. शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपडा या टीमला. बॅटर बाद होतोय मिस्टर संकेत. बॅक टू द पॅव्हिलियन. आउट.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतात, ऐकतात द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024-25 हा अंडरआर्म टेनिस क्रिकेटचा एक प्रकारचा वर्ल्ड कप पाहायला मिळतोय. मानाची ही स्पर्धा आहे. 8वं पर्व. 4 ओव्हर 39 धावा. 4 ओव्हर 39 धावा, 3 विकेट. गोलंदाजाला अजून एक चेंडू टाकायची इच्छा आहे मला वाटते, मलिंगा. आणि इच्छा मला वाटते कधी कधी द्यावेळी आपण धावा चेसिंगला देतो ना, 6 बॉल 10 वगैरे पाहिजे असली, तेव्हा गोलंदाजच्या मनामध्ये काय येत नाही की एखादा एक्स्ट्रा चेंडू टाकू अजून. तेव्हा कधी ओव्हर होते असं होते. ऋतिकचा कौतुक करेन, काय जबरदस्त बॅटिंग केले. 6 बॉल 13. आज किल्ला लढवतोय या संघातून शिवतेज नचिकेत भाई यांचा संघ. ओ बॅटची इनसाइड एज, हलकीशी एज, काय जाईल डी मध्ये तर नाही. अंपायर सचिन पाल असं वाटते कालच सुटून आले जेल मधून, त्या प्रकारची जर्सी. कारण की समोर पोलीस दल देखील आहेत आणि त्यांचा मॅच मला वाटते पुढचा असणार आहे. मलिंगाच्या हातामध्ये चेंडू खेळला म्हणजे साजूक तुपातला लाडू आहे. इझिली हा कॅच कॅरी केलाय. आणि यानंतर पुढचा मॅच पोलीस दलांचा आहे. तर नेहमीच आपल्या कामामध्ये बिझी असतात, परंतु या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य राहिले की प्रत्येकाला संधी दिली जाते आणि कुठेतरी रिलॅक्स फील होण्याकरता त्यांना या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगला परफॉर्मन्स देता येईल. म्हणूनच आपल्या स्क्रीनवर हे सर्व पोलीस बांधव पाहायला मिळते. एकदा या सर्व पोलीस बांधवांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कोणी प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश फुलगरडा बसला कोकिलाची जान. आमचा भावेश फुलगरडा बसला कोकिलाची जान. थँक्यू भावेश पुणेकर. नक्कीच कौतुक करेन भावेश पुणेकर यांचं. काय जबरदस्त दरवर्षी ही स्पर्धा आणि अप्रतिम स्पर्धा. मोहनदादांचा चांगला सपोर्ट राहिला आहे नेहमीच, म्हणून बॅकबोन आहेत मोहनदादा पाटील. 40 धावा, 4 विकेट, 50,000 रुपये कॅश आणि प्रीमियर लीगच्या सर्व ड्रेस कोड त्यांच्याकडून आला होता. शिवमनी या स्पर्धेमध्ये एक षटकार ठोकला आहे. रनिंग बिटवीन द विकेट त्याचा वेगळा आहे. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न नाही. दर्शन किती मिसफील्ड केला ना तरी दर्शनला एकही शब्द कोण बोलणार नाही, कारण की तो गोल्डन सिक्सर बरंच काही सांगून गेलाय. म्हणून आज जर मी 6 मारला नसता त्या दिवशी तर कदाचित इथे नसतो. ती पहिली गोष्ट होऊ शकते. मात्र या क्षणाला चांगली फिल्डिंग करायची आहे त्याला देखील. आणि त्यांचा लकी चॅम्प मला वाटते शंभू भलंगे आले नाही वाटतं आज. चांगल्या पद्धतीने आडव्या बॅटचा वापर केलाय. मात्र फिल्डर जयेश मोरे हा अप्रतिम फिल्डर आहे, कोणती चूक करणार नाही. सूरजला आणखीन एक विकेट प्राप्त. हसी आलाय मैदानाच्या आतमध्ये. हसी तो फसी. बघूया आज कोण फसेल. सध्या सूरज यांनी इम्पॅक्ट टाकलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. काय स्पेल राहिला. 10 बॉलमध्ये 10 रन्स, 2 विकेट. 9चा रन रेट चालू आहे. 42 वरती 5 विकेट. इथून शिवतेज टीम विचार करेल की संपूर्ण जे आहेत चेंडू शिल्लक 8 ते आम्ही खेळून काढावे. ऑल आउट होण्याच्या दिशेने जाणार नाही. आणि त्या दिवशी तो बेनिफिट राहिला होता. त्या 8 ते 10 धावा पप्पू पाटील यांनी केल्या होत्या. ती शेवटच्या विकेटची पार्टनरशिप हसनची आणि पप्पूची
आणि ती पार्टनरशिप योग्य झाली होती म्हणून निर्वी स्पोर्ट चंद्रपाडा संघाला पराभव केला ऑल आउट करून. पुन्हा एकदा अप्रतिम रिक्स घेतली नाही, हलक्या हाताने सॉफ्ट हँडने फक्त दिशा दिली. मिलिंद मोरे चेंडूला कॅरी करतायत, 1 धाव येते. आतापर्यंत विचार केला तर 43 धावा, 5 गडी बाद, 5 बॉल. 5वी ओव्हर मार्गस्थ असताना चंद्रपाड्याचे सर्व ग्रामस्थ, प्रेक्षक, क्रिकेटर्स आणि सर्व एन्जॉय करतात या संडे का फंडे मध्ये. काही चिंचेच्या झाडाखाली आहेत, काही एक नारळाच्या झाडाखाली आहेत, त्यांचा उल्लेख आम्ही नक्कीच करू. ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने केलाय, दर्शनकडे चेंडू गेलाय आणि पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे येत आहेत. टोटल रन आहेत 45 धावा, 5 गडी बाद, 5 ओव्हर. 5-5चा आकडा येत आहे. ओव्हर झालेत 5. चंद्रपाड्याची पोरा ही सारी झाल्यात त्याची प्याल. चंद्रपाड्याची पोरा ही सारी. थँक्यू. हे बघा, पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथ्या चेंडूवर विकेट, 5व्या चेंडूवर 1 धाव आणि 6व्या चेंडूवर 2 धावा. डिजिटल देखील स्कोरर आमच्याकडे आहे आणि तुमचा एक्स्ट्रा मेंबर देखील आहे, त्याचं देखील लक्ष आहे. मॅन्युअल स्कोरर देखील आमच्यासोबत अंकित आहेत आणि ते देखील एक उत्तम दर्जाचे स्कोरर आहेत. कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा चेंडू त्या ओव्हरमध्ये टाकला गेला नाही. भवेश पाटील खरोखर या खेळाडू देखील विसरता कामा नये, कारण तो देखील संकट मोचक ठरला होता. ऐन वेळेवर जवळपास 7 विकेट पडल्यानंतर भावेश क्रीजवर आला होता आणि भावेशनं जवळपास धावा बनवल्या होत्या, त्या 13 धावा. आणि त्या 13 धावा मी तर म्हणेन अंकित संजीवनीच्या स्वरूपात त्या 13 धावा खास करून शिवतेज स्पोर्ट्स या टीमसाठी ठरल्या होत्या. महत्वपूर्ण इनिंग होती ती, कारण अडचणी भरपूर होत्या शिवतेजचा संघ. आणि त्यावेळेस भावेशची देखील 11 धावांनी तो त्यावेळेस ती मॅच जिंकली होती शिवतेज या टीमनं. वाईटचा इशारा पंचांचा यावेळेस. मलिंगा अंतिम षटक स्लॉक ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. ज्याप्रमाणे आमचे साथी समालोचक अक्षय साटमनं म्हटलं की हे शेवटचे 8 चेंडू आहेत, म्हणजे जोपर्यंत इनिंग संपत नाही तोपर्यंत खेळत राहणं हे शिवतेज स्पोर्ट्ससाठी गरजेचं आहे. कारण जितक्या धावा येतील, धावा कसे येऊ द्या, बॅटला लागून येऊ द्या किंवा वाईटच्या स्वरूपात येऊ द्या, धावा जितक्या येतील त्या शिवतेज स्पोर्ट्ससाठी खूप गरजेच्या असतील. धावा झाल्यात फलकावर, त्या म्हणजे 48 धावा. फुल टॉस ऑफ साईडला चेंडूला पंच केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर डीपला डिक्लेरेशन झोन आहे, त्या ठिकाणी या 2 धावा मिळतील. धावसंख्या 50, अर्धशतक सांघिक 50 धावा फलकावर शिवतेज स्पोर्ट्स या टीमच्या. दुसरी आपण ही मॅच पाहतोय, टॉप 3 मध्ये प्रवेश करणारी ही मॅच आहे. पहिली मॅच आपण पाहिली, त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर पतो पॅकर्स वर्सेस निधी स्पोर्ट्स या दरम्यान आपण पाहिलं निधी स्पोर्ट्स संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केला. ही आपण दुसरी मॅच पाहतोय, शिवतेज स्पोर्ट्स वर्सेस एकविरा स्पोर्ट्स या 2 टीमच्या दरम्यान. इथे मात्र स्पीड गेटवेच्या मधून मात्र चेंडू निघून गेला होता. 2 धावा. स्वतःवर नाराज आहे फिल्डर, कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण योग्य आणि वेळेवर होणं गरजेचं आहे. वेळेवर फील्ड चेंडू झाल्यावर वेळेवर तो चेंडू फेक देखील करणं गरजेचं असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात अंडरआर्म क्रिकेटमध्ये. ऑन ड्राईव्ह केला गेला, डीपला प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. 2 धावा या फटक्यावर देखील नक्कीच मिळतील, ती म्हणजे हसन यांना. धावसंख्या झाली होती 54. या स्पर्धेसाठी ज्या व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलं आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ॲडव्हेंचर बॉईज यांच्या वतीनं सन्माननीय द ग्रेट माडा संस्थापक मनोदा पाटील यांच्याकडून 50,000 रुपये व ड्रेस, त्यांना जिग्नेशजी मात्रे यांच्याकडून क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3 ची ट्रॉफी. त्यानंतर कुमार शुभम मात्रे SM जिमचे प्रोप्रायटर यांच्याकडून नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर या संपूर्ण ट्रॉफीज या शुभमजी मात्रे यांच्याकडून दिल्या गेल्या. ऑफसाईडला फटका खेळला गेला, इथे मात्र परतावा लागेल डक आउट रिझन मध्ये हसन यांना. रनआउटच्या स्वरूपात हसन हे बाद होत आहेत. एक चेंडू शिल्लक आहे, चालेल का? नाही, प्लेयर येणं गरजेचं आहे, प्लेयर येणं गरजेचं आहे. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे त्याच्यामुळे खराब दिसेल. प्लेयर येणं गरजेचं आहे.
त्यानंतर जय कदम यांच्याकडून वॉशिंग मशीन, मालिकावीर वॉशिंग मशीन आहे ही जय कदम यांनी दिलेली आहे. मात्रेस ब्रदर्स स्पोर्ट्स यांच्याकडून संपूर्ण मेडल देण्यात आलेले आहेत. सागर पाटील यांच्याकडून 3 बॅट हे देण्यात आलेले आहेत. ॲडव्हेंचर बॉईज यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपये, तर विलास पाटील यांच्याकडून पिण्याचे पाणी हे देण्यात आलेलं आहे. आणि A1 जोडी यांच्याकडून 10,000 रुपये कॅश देण्यात आलेले आहेत. त्यांचा मनापासून आभार. मिसफील्ड झाली त्या ठिकाणी, धावा पळून काढल्या या ठिकाणी, त्यामध्येच 3 आणि या ठिकाणी मला वाटते संघ होतोय ऑल आउट. 7 विकेट गेलेत का? ओके, 7 विकेट या ठिकाणी गेलेल्या आहेत. थांबला गेला शिवतेज हा संघ 6 षटकांच्या समाप्तीनंतर, तो म्हणजे 59 या धावसंख्येवर आणि 60 धावा या विजयासाठी दिल्या जात आहेत एकविरा स्पोर्ट्स या टीमला. चला, या स्वप्नील भोईर आपला हा विशेष सन्मान केला जाईल. जुचंद्राचे खरे कलाकार आहात आपण, आणि जुचंद्राचं गावाचं नाव नेहमी उंचावरती ज्यांनी नेलंय असे महान कलाकार. प्राऊड फील होतो, आमचे मित्र आहेत आणि नेहमीच डाऊन टू अर्थ आहेत. इतकं सक्सेस मिळाल्यानंतर देखील आपण बघितले त्यांना शांत स्वभाव. इंडियाज गॉट टॅलेंट, अमेरिकन गॉट टॅलेंट मध्ये कोरिओग्राफी ज्यांनी केलंय, तिथे डान्स केलाय, डान्स प्लस सीझन 4-5 मध्ये असे स्वप्नील भोईर यांचा हा विशेष सन्मान. एकदा जोरदार टाळ्या स्वप्नील भोईर करता. मायची उब देणारी शाल, सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. जुचंद्र गावाचं खरे कलाकार आहात. स्वप्नील भोईर करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. असंच प्रगती करत राहा स्वप्नील, आणि असंच जुचंद्रचं हे नाव आपण अविरतपणे पुढे नेत राहा. थँक्यू. चला, पुढच्या मॅचचा टॉस पोलीस निरीक्षक सर्व जे आहेत त्यांचा मॅच आहे मला वाटते. एकच टीम आहे का 2 टीम आहे यांच्या? 2 टीमांचा एक आहे. चला, ॲडव्हेंचर बॉईज आपण रेडी राहायचंय. नेहमी आपण पोलिसांना बघितलं की थोडं घाबरतो, आज पोलिसांच्या विरुद्ध कसे खेळाल ते पाहायचंय. ॲडव्हेंचर बॉईज आणि ॲडव्हेंचर बॉईजचा कॅप्टन मला वाटते संजय अमर बहादूर सिंग मोरिया तर नाही ना? अक्षय पाटील कॅप्टन्सी करतात आणि नंतर दुसऱ्या मॅचला गायब असतात. हे काल बघितले आपण, चांगली पॅक केली होती काल साईट. चला, आपण टॉस करूया. थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दोन्ही कॅप्टनच्या. महाराष्ट्र पोलीस दल रेडी आहेत. अक्षय पाटील, अक्षय 11 संघ काल क्वालिफाय झालाय आणि चांगल्या पद्धतीने आता तो दिसेल आजच्या दिवसात. आलेत का सर्व प्लेयर्स? आलेत. तुम्हाला दोन्ही ठिकाणी कॅप्टन्सीची भूमिका मिळते, काय म्हणशील? जाम मजा येते कॅप्टन्सी करायला. म्हणजे जास्त कॅप्टन अक्षय पाटील वरती भरोसा आहे, परंतु असं मधीतून गायब होऊ नका, नाही तर वेगळं वाटते काही टीमला. काल कर्नाटकला मॅच होती म्हणून त्या मॅच मध्ये बसले आणि कर्नाटकला जायची जी फ्लाईट होती ती देखील चुकली म्हणून इकडे पुन्हा एकदा आले. आणि आमचे ऑफिशियल्स सर्व ठिकाणी असतात स्कोरिंग करायला. असे महान स्कोरर विजय कांबळे यांचं आगमन झालं. वेलकम विजय कांबळे, मॅन विथ गोल्डन फिंगर म्हणून त्यांना ओळखलं जाते. आणि संजय म्हात्रे यांच्या पावलावर पाऊल ठेवून नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये ॲज अ स्कोरर म्हणून ज्यांनी आपल्या नावाचा डंका वाजवलाय, त्यांनी अंकित पवारला शिकवलंय, ते अंकित पवार इकडे आहेत. असे महान आमचे स्कोरर विजय कांबळे, आपलं हार्दिक स्वागत.
मॅन विथ गोल्डन फिंगर. स्वप्नील भोईर आपण टॉस सोडवायचा आहे. टॉस आपण स्टेजवरच घेणार आहोत. कॅप्टन कोण असेल? महाराष्ट्र पोलीस निरीक्षक साहेब आहेत ना. 4 ओव्हरचा मॅच. शेखर पवार साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ऍडव्हेंचर बॉईज आहे आणि निधी स्पोर्ट खास या टुर्नामेंटला टॉस बनवलाय. 4 ओव्हरचा मॅच. पवार साहेब निधी असा कॉल. निधी आलाय. टॉस जिंकल्यात महाराष्ट्र पोलीस आणि डिसिजन बॉलिंग गोलंदाजी करायची आहे. थँक्यू दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. जाऊया मॅचच्या दिशेने. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. दोन धावा. पुन्हा एकदा स्ट्रेट टू द बॉल. रनआउटची संधी होती मात्र संधी हुकली गेली. 60 रनचं टार्गेट आहे आणि या ग्राउंडवरती पहिल्या दिवशी 59 धावा झाल्या नव्हत्या. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू. भावेश पाटील बॉडी लँग्वेज चांगले. आज स्कोर देखील चांगला आहे. ज्या अनुषंगाने या टीमने कमबॅक केला होता ना, तोंडातला घास काढला होता. एकविरा स्पोर्ट वाकीपडा टीमने दर्शनने मारलेला गोल्डन सिक्सर हसनच्या अगेन्स्ट 1 बॉल 6 ची गरज असताना तिथून केलेला कमबॅक. दुसरा मॅच देखील गेला होता हातातून निर्वी स्पोर्टच्या विरुद्ध. तिथे त्या संघाला ऑल आउट करून पुन्हा एकदा लीगच्या आधारावर हा संघ वरती आलाय. 2 मॅच जिंकलाय एकविरा स्पोर्ट आणि आज देखील जिंकण्याचा प्रयत्न असेल. चेंडू बराच काळ हवेमध्ये. लॉंग ऑनला फिल्डर नाही आहे. डीप मधून प्रोटेक्शन. रोहित निकम अप्रतिम फिल्डिंग. एफर्टलेस फिल्डिंग आणि एका हाताने हा चेंडू स्टॉप केलाय. लगेच पेकी गेली आणि ऑडियन्स मधून देखील टाळ्या आल्या. भावेश पाटीलने हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये त्यांच्या बंधूकडून. विशाल पाटील. आदरणीय हेमंतजी वर्तक साहेबांचं होतंय शुभागमन. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम हेमंतजी वर्तक साहेब, आपलं हार्दिक स्वागत. आणखीन एक धावेल. एका धावेने धावपळक. 6 धावा 5 बॉल आणि 6 धावा. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे हेमंतजी वर्तक साहेब. द ग्रेट मराठा परिवाराचा हिस्सा आहेत. एक चांगले उद्योजक आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. चांगली समाजसेवा ते देखील करतायत आणि म्हणूनच त्यांचं झालंय शुभागमन. त्यांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईटवर व्हाईट येत आहेत. एक्स्ट्रा धावा म्हणजेच डोकेदुखी आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता चांगला कमबॅक. 2 व्हाईट टाकला त्यानंतर असा कमबॅक केला तर व्हाईट देखील हरकत नाही आहे ना. 1 ओव्हर 8 धावा बिनबादात. वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून एक आगळी वेगळी ओळख हेमंतजी वर्तक साहेबांची आहे. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. ऍडव्हेंचर बॉईजच्या वतीनं दादा तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टार्गेट सेट केलं आहे 59 धाव्यांचं. 59 झाले आहेत. 60 धाव्याचं टार्गेट सेट केलं आहे. धावा झाल्यात फलकावर त्यामध्ये 8 धावा. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण झाला आहे. आणि ज्याप्रमाणे आमचे साथी समालोचक अक्षय साठवणे म्हटले की 2 मॅचेस जिंकून हा संघ पुढे आलाय. खरोखरच कारण हे दोन्ही संघ जे आलेत टॉप 6 मध्ये, या दोन्ही संघांना जो प्रवेश केलाय ही दोन्ही संघाची मेहनत आहे. आज टॉप 6चा हा मॅच खेळतायत लक्षात ठेवा. आणि इथून टॉप 3 मध्ये जायचं आहे म्हणजे कुठेतरी बक्षीस पात्र फेरी जी आहे ही आम्हाला गाठायची आहे. आणि त्याच बक्षीस पात्र फेरीच्या दिशेने मात्र वाटचाल करणारी ही आपण मॅच पाहतोय. शिवतेज स्पोर्ट्स वर्सेस एकविरा स्पोर्ट्स या 2 टीमच्या दरम्यान. गोलंदाजी पॉइंटवर आपण गोलंदाज निलेश यांना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. फुल ऑफ लाईन चेंडू बॅटवर व्यवस्थित घेतला होता मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक बॅटमधून पाहायला मिळत नाहीये त्या ठिकाणी. अगदी चेंडू तो हवेत खेळला गेला होता. संधी त्या ठिकाणी होती मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता. संधी तर गोलंदाज निर्माण केली होती. धावा झाल्यात त्या 10.
फलंदाज आपण पाहतोय रामपाल वर्सेस किसन ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमची. आज रविवार आहे अक्षय, सुट्टीचा दिवस, आठवड्याची ही एक सुट्टी. प्रत्येक नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत या ठिकाणी कंप्लीट केल्या त्या 4 धावा. चौकार पडून मात्र चौकार पूर्ण केला. नक्कीच त्यांच्यासाठी हा जो दिवस आहे हा खूप महत्वपूर्ण दिवस असतो. रविवारचा दिवस, आठवड्याची एक सुट्टी कामगार लोकांसाठी खूप महत्वपूर्ण असतं. काही जण एन्जॉय करतायत ती सुट्टी, तर काही जण आपल्या परिवारासाठी ती सुट्टी देत असतात. आपल्या परिवारासोबत तो रविवारचा दिवस एन्जॉय करतायत, आनंदाने घालवतायत. तर काही जण मात्र अशा क्रिकेटच्या स्पर्धा अटेंड करून तो रविवारचा दिवस घालवण्याचा प्रयत्न करतात. त्यामधीलच आपण काही प्रेक्षक या ठिकाणी पाहतोय. ह्या परिसरातील प्रेक्षक आहेत आणि रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी हा संपूर्ण प्रेक्षक वर्ग आज या सिद्धिविनायक स्पोर्ट मैदानावर दाखल झालाय. त्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. धावसंख्या फटकार झाली आहे ती म्हणजेच 15 धावा. साठ धावांचा पाठलाग करतोय हा संघ. ऑन ड्राईव्ह केलं गेलं कॉर्नर डीप मधून. त्या ठिकाणी आपण पाहतोय तर फलंदाज क्षेत्ररक्षक येतोय मिस्टर रोहित निकम. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या झाली आहे ती 17. नेक्स्ट मॅच महाराष्ट्र पोलीस दल वर्सेस आपण पाहणार ऍडव्हेंचर बॉईज या 2 टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असेल. फुल टॉस पुढे येऊन खेळला गेला. मागे मात्र प्रोडक्शनला सेफ हँड मिस्टर रोहित निकम आहे. चुकी मुळीच होणार नाहीये. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. पहिली विकेट या ठिकाणी पडली गेली आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमची. मिस्टर किसन बॅक टू द पॅव्हिलियन. आउट. थँक्यू. डीजे मोहन दादांचे गीत वाजलं गेलं. चांगला चेंडू आहे आणि काय तो हिट त्या ठिकाणी डायरेक्ट हिट केला गेला गोलंदाजा यष्टीरक्षकाच्या मार्फत. मात्र क्रीज मध्ये सुखरूप आहे त्या ठिकाणी बॅटर मिस्टर रामपाल. मलिंगा येतोय. 18 धावा फलकावर आहेत. 60 धावा करायच्या आहेत. येथे कुठेतरी नक्कीच एक अँकर रोल अदा करावा लागेल. मिस्टर मलिंगा यांना थांबून खेळावं लागेल, उभं राहावं लागेल विकेटवर. आणि फक्त उभंच न राहता इथे मात्र मलिंगाच्या बॅट मधून धावा देखील येणं तितक्याच गरजेचे आहेत. तोच प्रयत्न आहे कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये कसतेला हा खेळाडू आहे. भरपूर वर्ष अंडरआर्म क्रिकेट खेळतोय, भरपूर अनुभव अंडरआर्म क्रिकेटचा आहे. त्याच्यामुळे नक्कीच मलिंगा यांची विकेट खूप महत्वपूर्ण असेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजेच 1 बाद 20. या ऐकूया सुमधुर संगीत, त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. टेनिस क्रिकेटच्या विषयी म्हणायचं गेलं संजय भोईर वन ऑफ द ग्रेट स्कोरर जो आज सुप्रीमो सारख्या एक संजय मात्रे जो सुप्रीमो सारख्या नामवंत स्पर्धेमध्ये गुणलेखन करतो आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं तर विजय कांबळी यांना विसरता कामा नाहीये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं तर अंकित यांना विसरता कामा नाहीये. तर खरोखरच मी तर म्हणेल कदाचित काही वर्षानंतर कदाचित विजय कांबळे देखील सुप्रीमो सारख्या सुप्रसिद्ध स्पर्धेमध्ये आपल्याला गुणलेखन करताना नक्कीच दिसेल. नो डाऊट येत्या 9 एप्रिल पासून सुप्रीमोला सुरुवात होत आहे.
धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 21. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं सुप्रीमो स्पर्धा खेळण्यासाठी मिळावी, मात्र लक्षात ठेवा ज्याच्याकडे टॅलेंट आहे, ज्याच्याकडे गुणवत्ता आहे टेनिस क्रिकेटची, तोच खेळाडू सुप्रीमो सारखी स्पर्धा खेळतोय. लक्षात ठेवा धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 24. कारण टॅलेंटची कदर करणारी स्पर्धा आहे. टेनिस क्रिकेटच्या टॅलेंटची कदर करणारी स्पर्धा भारतातील नंबर 1 ची स्पर्धा, अव्वल स्पर्धा सुप्रीमो चषक. त्याचप्रमाणे मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा ज्याप्रमाणे सुप्रीमोचा उल्लेख केला त्याचप्रमाणे द ग्रेट मराठा संस्थापक चषक या स्पर्धेचं देखील तितकंच नावलौकिक आहे. महत्वपूर्ण विकेट मी म्हटलं की कसलेला रुसलेला खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे मिस्टर मलिंगा. या खेळाडूला विकेटवर उभं राहावं लागेल. फक्त विकेटवर उभं न राहता तर बॅटमधून धावा देखील कराव्या लागतील मलिंगा यांना. मात्र रनआउटच्या स्वरूपात मलिंगा परतीच्या मार्गी आउट. आज समाज कार्यात दादाच आईलय नाव, त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ, त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ, त्याच्या नावात आहे ओ आग. थँक्यू. तिची धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 24. संजयजी किसन मात्रे जोचंद्र परिसरामध्ये अक्षय साठम ज्या काही स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेचा तंतोतंत रेकॉर्ड हा संजयजी किसन मात्रे यांच्याकडे असतो. आणि जवळपास सुप्रीमोचं पर्व हे 11वा आहे आणि 10 वर्षाचा जर अपडेट संजयजी मात्रे यांच्याकडे जर मागितला तर तो देखील लगेच दिला जाईल. धावा झाल्या त्या 24. षटक मैदानाच्या आतमध्ये 2 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. ऑन साइडला हा फटका फसतोय, चेंडू हवेत आहे, मात्र का मध्ये आला रोहित निकम. कदाचित हा कॅच तो फिल्डर जो आहे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये तो घेऊ शकला असता असं मी म्हणू शकेल, मात्र तो कॉल नव्हता. रोहित निकम मात्र मध्ये आला अशी गोष्ट झाली. धावा संख्या फलकावर झाली आहे ती म्हणजेच 26. आणखीन एक फटका इथे देखील फसला जातोय, मात्र यावेळेस चुकी मात्र मुळीच घडली गेली नाहीये. आता मात्र रोहित निकम कपाळावर हात मारतोय की मी मध्ये का गेलो, तो कॅच तू देखील घेऊ शकला असतात, मात्र यावेळेस व्यवस्थित कॅच कॅरी केला. आणखीन एक धक्का दिला गेला. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमला आउट. थँक्यू. डीचे मोहनदादांचे गीत खरोखरच सोन्यावाडी माणूस आहे, दिलाचा दिलदार आहे, लक्षात ठेवा. आणि या व्यक्तीनं नेहमीच समाज कार्याचा वसा जपलाय. समाजकारण हे मात्र दादांचं मूळ कार्य आहे आणि ते मात्र सातत्यपूर्वक आपण पाहत आहात. क्रिकेटच नव्हे तर क्रिकेटच्या व्यतिरिक्त देखील अनेक सामाजिक कार्य ही मोहनदादांनी केले आहेत. व्हाईटचा इशारा पंचांचा या ठिकाणी अवंत धावेमध्ये भर. धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजेच 27-27. लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साइडला चेंडूला टर्न करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक केला थ्रो ए पर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमची धावसंख्या आहे ती म्हणजेच 29. 3 विकेट. ह्या ऐकूया सुमधुर संगीत, त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं.
गीत आणि समोरच रवी वाघमारे सुद्धा दिसत आहेत. त्यांनी सांगितलंय की मित्राच्या लग्नाला या. 3 ओव्हर 29 धावा. सेम सिच्युएशन आहे, त्यांचे देखील 3 ओव्हर मध्ये 29 होते. 1 विकेट गेला होता आणि इथे आई एकविरा स्पोर्टचे 3 विकेट गेल्यात. विकेट जास्त गेल्यात, सामना बॅलन्सिंग आहे. 18 बॉल मध्ये 31, 3 ओव्हर 31 ची गरज. सूरज आला स्ट्राईक इनला. दर्शन दिसतो आपल्याला पॉइंटला, एक स्टार सिटीचा वंडर बॉय. काय तो स्लॉग ओव्हर मध्ये येईल की 5व्या ओव्हर मध्ये येईल. ओ हा बॉल नो बॉल आणि आगमन झालंय. थोड्याच वेळात आगमन होईल आमचे एक खास व्यक्तीचं. सरप्राईज आहे. 3 ओव्हर 30 धावा, 3 विकेट. ओ चांगला चेंडू आतमध्ये, ऑफ ब्रेक. ऑफ टर्न लेग टर्न करणं गरजेचं आहे. 17 बॉल 30 ची गरज आहे. इथून काउंटडाऊनला सुरुवात. इथून मॅच आता वेगळ्या मूड मध्ये येईल. दोन्ही टीम अनेक वेळा एकमेकांच्या अपोजिट आल्यात आणि अनेक वेळा असा पराक्रम हसनने केलाय. हसनने दिली ठसन आणि गोल्डन विकेट. हा बिग विकेट आहे आणि हा मॅचचा रिझल्ट तय करणारा विकेट आहे. बॅक टू द पवेलियन सूरज. थँक्यू. मागील 2-3 वर्षामध्ये इतका चर्चेत नव्हता हा प्लेअर, तितका या स्पर्धेमध्ये चर्चेत आलाय. 1 बॉल 6 ची गरज असताना दर्शनने मारला होता षटकार आणि तो गोलंदाज कोण होता तर हसन. आता हसन दर्शनचा विकेट घेईल की दर्शन पुन्हा एकदा चांगला प्रदर्शन दाखवेल. 16 बॉल 30 ची गरज. काल ओपन टीम मधून देखील होता, कारण की अगोदरच्या दिवशी परवाच्या दिवशी जी कामगिरी झाली ना त्या आधारावर, त्या परफॉर्मन्सवर त्या ओपनच्या टीम मधून देखील या प्लेयरला घेतला होता. दर्शनला अपेक्षा वाढल्यात. हसनची गोलंदाजीचा अंदाज आलाय आणि हसनला देखील ठाऊक आहे या बॅटरची काय खेळी आहे. 16 बॉल मध्ये 30 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. मॅच मध्ये गरमागरमी वाढल्या. विकेट गेलेत आणि 30 धावा झाल्यात. हसनचा हा पुढचा बॉल दर्शन करता. दर्शन पहिला बॉल फेस करत असताना पहिल्या बॉलवरती चांगला फटका. ऑन दी अप. डिक्लरेशन झोनच्या दिशेने नारळाच्या झाडाजवळ 2 धावा डी मध्ये जात आहेत आणि तिकडे जे प्रेक्षक बसले त्यांनी थोडे काळजी घ्या. जरी चिंचेचं झाड असलं तरी तिथे नारळ पडू शकतो डोक्यावर आणि नारळाच्या झाडावरून आंबे देखील पडताना पाहिलेत. 15 बॉल 28 ची गरज. ओ फुल टॉस बॉल. आता हसनची चुकी नाही आहे, चुकी आहे जे नियम आहे अंडरमचे. फुल टॉस बॉल हुकला आणि कसाही खेळपट्टीच्या बाहेर गेला तर तो नो बॉल असेल, कुठे स्पर्श झाला नाही तर. 15-27 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. पुढचा बॉल चांगला फटका आहे. शॉर्ट सिलेक्शन योग्य आहे. लॉंग ऑफला वाईड आहे. फिल्डर जास्त विनीत येतो. यावेळी 2 धावा. कदाचित डेंजर एंडला जर गेला असता दर्शन तर नक्कीच रनआउटचा चान्स होता. 14 बॉल 25 ची गरज. मॅच ऑन आहे. मॅच खुल्ला आहे. दोन्ही टीमच्या बाजूने मॅच आहे. इथे विकेट आले. शिवतेज संघ आगेकूच करेल आणि जर इथे रन्स येत राहिले तर दबावामध्ये शिवतेज संघ देखील येईल. ड्राईव्ह करताना चांगली बॅटिंग करतोय. कोणती रिक्स घेतली जात नाही बॅटरच्या माध्यमातून. दर्शन चांगली बॅटिंग करतोय. 14 बॉल 25 ची गरज. 14 बॉल 25 धावा जिंकण्याकरता फील्ड आता सेट केलं जात आहे. मिड ऑफला जास्त वाईट ठेवलंय 30 यार्ड सर्कलच्या अगदी लॉंग ऑफच्या जवळच. आणि यावेळी जो फील्ड सेट केला ना कुठेतरी माइंडसेट बॅटरचा बदलतो आणि तो माइंडसेट बदलला की जो स्ट्रॉंग झोन होता तिथे तो बंद करण्यात आला, ब्लॉक केला. तिथून 2च धावा जास्तीत जास्त येतील म्हणून दर्शनला लालच दिली की तो ऑन साइडला बॅटिंग कर आणि ऑन साइडला खेळत असताना ती फटकेबाजी होत नाहीये. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आराम के साथ पूर्ण आणि या षटकाची देखील होईल समाप्त. येणारे बॉल आहेत 12 बॉल मध्ये 23 ची गरज. मॅच खुल्लाय. मॅच ऑन झालाय.
आता या मॅच मध्ये अजून काही शिल्लक आहे. 12 बॉल 23, 50-50 बॅटल. कुठेच जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024-25. थँक्यू डीचे. नक्कीच अक्षय साठा मॅच बनले आहे. मॅच इतकीही लांब नाहीये. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमकडे नक्कीच इथूनही तुम्ही मॅच जिंकू शकता. मात्र कुठेतरी एक मानसिकता असणं गरजेचं आहे. कशा प्रकारे खेळवायला हवं ते मात्र आसनकडून थोडीशी मिसफील, कारण हे अंडरआर्म क्रिकेट आहे, हप्पीचे आहे आणि जवळपास तुमचं जरा चेंडू उचलण्यासाठी काही सेकंद जर तुम्ही वाया घालवले तिथे मात्र क्विकली लगेचच एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं जातं. हे आहे अंडरआर्म क्रिकेट. धावा झाल्या ते 39 धावा टार्गेट सेट केला आहे. लक्ष आहे ते म्हणजे 60 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपाडा या टीमनं. मात्र चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. वेलकम वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. कलिमबाई यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांच्या सोबत आहेत अभिषेक साटम यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एकविरा वाकीपाडा संघ आपण स्टँड मध्ये बसायचं आहे. हार्दिक स्वागत आहे कलिमबाई. अभिजी आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. ऑन साइडला फटका डाऊन द ग्राउंड. हसन चेंडूला फील्ड करतो. सिंगल डबल मध्ये क्विकली पूर्ण केला जात आहे त्या ठिकाणी. कदाचित दुखापत झाली असेल, कदाचित दुखापत झाली असेल. बॅट जी स्लाइड झाली होती ती कदाचित हाताला की पायावर आदळली गेली होती. 1 शॉटचा इशारा आहे पंचांचा. फक्त ही एकच धाव या ठिकाणी नोंदवली जाईल स्कोर बोर्डवर. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 40 धावा. 20 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू 20 धावा. विचार केला तर प्रत्येक चेंडूवर 2 धावा देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये होत आहेत. प्रत्येक चेंडूवर 3 धावा केल्या तर अत्युत्तम असतील. एखादा मोठा फटका आला तर मॅच लवकर फिनिश करायचा मार्ग मोकळा असेल, किंवा इथून जर विकेट पडल्या तर शिवतेज स्पोर्ट्स या टीमचा मात्र विजयाचा दरवाजा उघडा असेल. त्याच्यामुळे काय घडेल, काय बिघडेल या मैदानाच्या आतमध्ये. टीम मीरा रोड आपण आलात का? टीम मीरा रोड या ठिकाणी दांडी गोल विकेट डाऊन. मी म्हटलं एका चेंडूमध्ये 2 धावा देखील तुम्ही करू शकता. एका चेंडूमध्ये 3 धावा, चौकार, षटकार किंवा विकेट. आणि या ठिकाणी मात्र ही विकेट धावा संख्या 40. नक्की संपूर्ण पंचकृषीमध्ये मात्र या स्पर्धेची ओळख आहे. या स्पर्धेचा मान सन्मान नक्कीच आहे, कारण एक मानाचा चषक म्हणून या
चषकाला ओळखलं जातं. संस्थापक चषक 2024 मोहनदादांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्तानं म्हणजे आपली लाडकी सोनपरी निधीच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं जात आहे आणि प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी भावेश पुणेकर हा या स्पर्धेमध्ये आनंद असतो. वाईटचा इशारा पंचांसोबत जास्त चर्चा करू नका, वाद विवाद करू नका. गणेश साटम उत्तम दर्जाचे पंच आहेत, त्यांनी योग्य तो निर्णय अनेक वेळा दिला आहे. यावेळेस देखील त्यांच्या निदर्शनामध्ये जो वाईट चेंडू आहे तर त्यांनी बाहेर दिला. धावा झाल्या त्या म्हणजे 41. आणि मी असंच म्हटलं भावेश पुणेकर यांना की मालिकावीर म्हणून आपण इथे मात्र विकेट डाऊन असेल, इथे विकेट असेल. मालिकावीर म्हणून आपण सायकल पाहिले, मालिकावीर म्हणून आपण टीव्ही पाहिले, मालिकावीर म्हणून आपण सोन्याची अंगठी पाहिले, मालिकावीर म्हणून आपण जवळपास वॉशिंग मशीन पाहतोय. कदाचित जे अंडरआर्म टेनिस क्रिकेट जगतामध्ये जे घडलं नाहीये ते कदाचित मी तर म्हणेल द ग्रेट मराठा चषक 2024 मध्ये घडू शकतं. मालिकावीर म्हणून आपण बाईक देखील पाहू शकाल. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 41 धावा फलकावर. नक्कीच अंपायरचं कौतुक करेन, जबरदस्त हा डिसिजन दिलाय. ऍक्शन टाइम रिॲक्शन टाइम कमी असतो आणि त्या एंडनी व्यवस्थित दिसत नाही, मात्र ज्या क्षणाला स्टंपवरती बॉल आला त्या क्षणाला योग्य डिसिजन, बॅट हवेत होती आणि सचिन पाल यांचं कौतुक करेन. मॅच गरमागरम आहे. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर थोडस दमट वातावरण अक्षय साठम आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे थोडासा गारवा आहे, सावले आहे, हे जाणवत आहे. म्हणजे पोषक आजचं वातावरण आहे खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी, सगळ्यांसाठी हे पोषक वातावरण आहे. आणि इथे मॅच का गरमागरम आहे, एका साईडला धावा तितक्याही मोठ्या नाही आहेत ज्या होऊ शकणार नाहीयेत, मात्र एक दबाव आहे तो एकविरा स्पोर्ट्स या टीमवर, तो म्हणजे विकेट. विकेट त्यांच्या हातामध्ये तितके असे नाही आहेत. 6 विकेट आतापर्यंत पडले आहेत. ऑन साईडला या फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण हसनकडून चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. 2 धावा इथे देखील मिळतील. मी म्हटलं की जे टार्गेट आहे त्या टार्गेटच्या अगदी जवळ पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि जवळजवळ ते टार्गेट इतकंही लांब आता राहिलं नाहीये. त्यामुळे इथे विकेट सांभाळून क्रिकेट खेळावं लागेल एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमला. काय बॉलिंग आहे, काय बॉलिंग टाकली गेली, अप्रतिम. शेवटचा चेंडू अतिशय सुंदररित्या हाताळला गेला. धाव संख्या 43. चेंडू शिल्लक आहे ते 6. धावा करायच्या आहेत त्या 17. 6 चेंडू 17 धावा. घेऊया छोटासा डीजे ब्रेक, त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. डीजे थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आता 6 बॉल 17 मैदानाच्या आतमध्ये आलाय. खतरा का आलाय तर समोर आहे हसन शेख गोलंदाज आणि स्ट्राईकिंगला आता असेल त्यांना ज्यांनी ठसन दिले तो आहे दर्शन. हा इन्काउंटर, हा बॅटल अगोदर दुसऱ्या दिवशी देखील घडलाय. याच सिच्युएशनला हसनच्या 1 बॉलवरती षटकार ठोकला होता या दर्शनने. चांगला चेडू. शिवतेज टीम जर ही मॅच जिंकते ना तर नचिकेत गरज यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये या टीमला देण्यात येईल. 5 बॉल 17. आज कमबॅक करतोय हसन. काय पुन्हा एकदा तीच ठसन, मात्र दर्शनने पुन्हा एकदा दाखवून दिले आडव्या बॅटचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिशंट स्ट्रोक. मोक्याच्या क्षणी आलाय शानदार, दमदार, दर्जेदार षटकार. कोण बोलताय मॅच संपलाय. दर्शन सांगते हबीबी हम जिंदा है. आणि दर्शनने आता पुन्हा या मॅच मध्ये बनवून ठेवलंय. दर्शन नाम सुनके फ्लावर समजाय क्या, तो फायर आहे, वाईल्ड फायर झाला आता आणि जबरदस्त पॉवर स्ट्रोक पाहायला मिळतोय. म्हणून हसनला एक षटकार मारलाय ना, तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे दर्शनकडे. मॅच मध्ये आता रिदम मिळालाय. काय रिदम मिळाल्यानंतर आता हसन कमबॅक करेल का. ऑफ ब्रेक चेंडू समजलाय या बॅटरला आणि तो
बरोबर स्लॉट मध्ये आला आणि आउट ऑफ द पार्क डिपॉझिट केलाय. बरोबर निधी दिदीचा जो बॅनर आहे ना त्या बॅनर वरती अभिवादन करणारा हा दर्जेदार हाय अँड हँडसम षटकार पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 11ची गरज. 4-11. सूर्याचं दर्शन झालं नाहीये सकाळपासून. इथे मात्र षटकाराचं दर्शन झालंय दर्शन कडून अक्षय साडम. नक्कीच दर्शनचा आहे हा चांगला प्रदर्शन आणि म्हणूनच आता दर्शन प्रजापती जबरदस्त बॅटिंग करतोय. जसं बक्षीस लावलं तिथून टाळ्या आल्या होत्या. शिवतेज संघाकडून एक डॉट गेल्यानंतर 10,000 रुपये बक्षीस नशिकीत घर त्यांनी लावले जिंकल्यावर मॅच. मात्र 21 वाकीपडे हा टीम असा संघ आहे सहजरित्या हार मानणार नाहीये. का आणखीन एक येईल आता. कभी तेरी तो कभी मेरी. एक षटकार जरूर मारलाय मात्र या बॉल वरती कमबॅक केलाय. म्हणजे 3 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात या हसनने. 3-11ची गरज. हा बॅटल दोघांचाच आहे. 21 वाकीपडा शिवतेज स्पोर्ट चंद्रपडा. चंद्रपडा वाकीपडा. 3 बॉल 11. दर्शन हसन आज बॅटल पाहायला मिळतोय. गरमागरमी चालू आहे. एकमेकांना खुणवणी चालू आहे. तिकडून डगआउट मध्ये आवाज येतोय इकडून सुद्धा आवाज येतोय. 3 बॉल 11 आडव्या बॅटने खेळायचं होतं. आता दुसरी धाव घेतली जाईल का हा प्रश्नचिन्ह मात्र विसरता कामा नये. संकेत गोलू स्ट्राईक एंडला आहे. हा असा बॅटर आहे 2 बॉल 10 अनेक वेळा मॅच जिंकवले आणि संकेत मध्ये ती क्षमता आहे. 2-10 या चेंडूवरती वाकीपाडा संघ विचार करेल कशाही 4 धावा तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल. आणि शिवतेज संघ 3 धावा 2 धावा किंवा डॉट बॉल विकेट एक्स्ट्रा धाव जर आली तर डोकेदुखी ठरेल. म्हणून प्रेक्षक देखील जे बसलेले होते ते आता उभे झालेत. मॅच तसा झालाय. 2 बॉल 10 सेम. अगोदरच्या दिवशी देखील हाच बॅटल अशाच सिच्युएशनला 2-9ची होती. आज 2-10ची आहे. पुन्हा एकदा संकेत कडून चांगला फटका आला. रोहित निकम. व्हाट अ कॅच. व्हाट अ कॅच. अनबिलिव्हेबल कॅच. मॅग्निफिशंट कॅच आणि अनएक्सपेक्टेड कॅच पाहायला मिळते. अशा सिच्युएशनला एक हात कोणताही क्षेत्ररक्षक टाकणार नाही. हीच तर खासियत आहे या रोहित निकमची. कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हणायला वावगं ठरणार नाही. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले आपण बघतो. चांगला फटका होता. रोहित बघा लॉंग ऑन मधून वाईड ऑन लॉंग ऑन ला आला आणि काय ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतं. एकच हात टाकला. मी म्हणेन हा कॅच पकडला नाही तर हा कॅच चिपकलाय. चिपकू कॅच पाहायला मिळतंय भारत सर. आणि हा कॅच नाही तर या संपूर्ण मॅच घेतलाय शिवतेज टीमने असंच म्हणावं लागेल. रोहित निकमला लगेच 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. प्रशांत जाधव जंगली यांच्याकडून आणि हा कॅच पुन्हा एकदा घेतला. आणि आज रोहित जर्सी काढून दाखवू का नको पण नाही दाखवली. असं सूरजने दाखवले होते मात्र रोहितने ती ऍक्शन तिकडे गेली. परंतु स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्यांनी सुद्धा दाखवले. कॉंग्रॅच्युलेशन शिवतेज टीम. टॉप 3 मध्ये पुनरागमन केलंय. लीग सिस्टम मध्ये काय झालंय भारत सर. जे संघ दोन्ही मॅच जिंकलेत ते संघ पराभव झालेत. जे एक मॅच पराभव होऊन लीग सिस्टमचा ज्यांना फायदा झालाय ना तो निधी स्पोर्ट चंद्रपाडा आहे आणि शिवतेज स्पोर्ट चंद्रपाडा वाकीपाडा संघ पराभव होते. मात्र डिसिप्लिन दाखवायचा आपण. हँडशेक करा आणि त्यानंतर ग्राउंड सोडा. हार जीत पार्ट ऑफ द गेम. मात्र